मेळघाटात गेल्या 2 दिवसापासून निसर्गाचं कोप, सततचे ढगाळ वातावरण आणि दुपारच्या दरम्यान आकाशात मेघ दाटून कोसळलेल्या वादळी जलधारा आणि गारपिटीच्या तडाख्यात बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून शेतात पेरलेला रब्बीचा उभा गहू आणि हरभरा पीक ऐन सोंगणीच्या वेळी हातून निसटल्यामुळे शेतकऱ्यांचं अख्खं कंबरड मोडकळीस आलं आहे. दऱ्याखोऱ्यात, खेड्यापाड्यात कोसळलेल्या वादळी पाऊस पाण्यासह गारपिटीच्या पावसाने अक्षरशः कहर गाजवून रब्बीचा गहू आणि हरभरा जमीनदोस्त झाला असून बळीराजा अस्मानी संकटापुढे चिंतातूर दिसून येत आहे. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे बरसलेल्या गारपिटीच्या पावसातून पिकांनाच फटका बसला नाही, तर अनेक गावखेड्यात असलेल्या शासकीय इमारती, प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र सारख्या जुन्या आणि नवीन दर्जाहीन बांधकामांना तडे गेले, तर कुठे कुठे इमारतींवर अलीकडेच आच्छादलेली टीनपत्रे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हवेचा दाब जास्त असल्याने दूरवर फेकल्या गेल्याचे वृत्त आहे. आदिवासी शेतकऱ्यांकडून जंगल अरण्यालगत पेरलेल्या शेतजमिनीवर घाम गाडून कर्ज काढून पेरलेली पिके गारपिटीच्या पावसाळ्यामुळे पूर्णतः नष्ट होऊन सर्वाधिक फटका बसलेल्या गावामध्ये धारणी तालुक्यातील राणीगाव, गोलाई, सिनबन, कंजोली, धुळघाट रेल्वे, नागझिरा, भवर, रेहट्या, दादरा, हिरांबंबई, रंगुबेली, खामदा, कुंड, किन्नीखेडा, ढोकडा, सावलखेडा, चटवा बोड, तर चिखलदऱ्यातील ढाकणा, अढाव, तारुबांधा, बुद्रुम, कुही, सारवाडखेडा, लाखेवाडा, बोदू पाचडोंगरी, जारिदा, आवागड, चिलाटी, माखला, गडीमल, चुखडी, बिबा, राऊ माडीझडप, भंडोरा, काजलडोह, जांभली, केली, भिरोजा यासारख्या डोंगर दऱ्याखोऱ्यात वसलेल्या खेड्यापाड्यात गारपिटीच्या पावसामुळे रब्बीच्या पिकांना सर्वाधिक नुकसान झाले असून पंचक्रोशीत एकच हाहाकार माजलेला असून महसूल खात्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदतीची गरज दिसून येत आहे. जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष वेधून त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. तस्मीन शेख यांच्यासह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.